एकजुटीचा पत्रकार एकजुटीचा खासदार संजय दिना पाटलाचा खासदार संजय दिना पाटीलचा खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत पत्रकार मित्र। आणि एका गोष्टीचा आनंद होतोय की आपापल्या संघटनांचे जोडे बाजूला ठेवून सर्व संघटनांचे पत्रकार या ठिकाणी आज एकत्र आले ही सर्वात मोठी बाब आहे। त्याचं कारण असं की नुकतंच शिवसेनेमधून शिंदे सेनेमध्ये काही गद्दार खासदारांनी प्रवेश केला, त्यातीलच एक हरामखोर खासदार संजय दिना पाटील त्याने पत्रकारांविषयी मुंबईमध्ये अतिशय घाणेरड्या प्रकारची वक्तव्य केली। मी यापूर्वी 5 खून केलेत, 5 मर्डर केले, तुमच्याकडे बघून घेईल, गोळ्या घालील, माझ्याकडे परत आलात तर मारून पाठवीन। अरे हे काय, हा कुठला माज आहे तुम्हाला? हा कसला माज चढलाय तुम्हाला? कुठल्या सत्तेचा माज चढलाय तुम्हाला? खरे तर याच्या पाठीमागे पूर्णपणे सर्व ताकदीनिशी भाजप उभं आहे इनडायरेक्टली, परंतु ते नावाला फक्त शिंदे सेनेमध्ये गेलेलं आहे। अर्थात तुम्ही कसे फुटलात, किती पैसे घेऊन फुटलात, पत्रकारांना त्याचं काही घेणं देणं नाही आहे। तुम्ही कसे फुटलात आणि कशी तुमचं काय केलं याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आहे। तुम्ही नागडे नाचलात तरी आम्ही बातम्या करतो, तुम्ही सोनं अंगात घालून नाचलात तरी आम्ही बातम्या करतो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। परंतु ज्या पत्रकारांच्या बातम्यांच्या जीवावर तुम्ही स्वतःची प्रसिद्धी मिळवता, त्या प्रसिद्धीपोटी तुमची 1000 मतं वाढली जातात, त्या जनतेनं तुमच्यावरती विश्वास टाकून तुम्हाला लाखो मतं दिली, 10 लाखाचं मतदान घेऊन तुम्ही ग्रामीण भागातून शहरातून सगळ्या ठिकाणाहून तुम्ही निवडून येता आमदार खासदार होता। आणि निवडून आल्यावरती तुमची एवढी मस्तीची भाषा येते, तुम्ही पत्रकारांना मारायची भाषा करता, तुम्ही कार्यकर्त्यांना मारायची भाषा करता। खरं तर यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर थोडं विषयांतर वेळ मी बोलणार नाही, परंतु माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांपासून तर अमित शहांपर्यंत हे लोन पोचलं पाहिजे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ताबडतोब आजच्या आज दिना पाटलांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, असं तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो। अशा प्रकारे मुसवटदारी करून धमक्या देऊन तो शांत बसेल असं जर यांना वाटत असेल तर कदापि शक्य होणार नाही। संजय दिना पाटील यांच्यापूर्वी सुद्धा ज्या नेत्यांनी अशा प्रकारे उन्मत्तपणा केलेला आहे त्यांना माफी मागायला लावलेली आहे, त्यांना त्याच्यानंतर पश्चाताप झालेला आहे। काल ज्या भाषेत संजय दिना पाटील बोलत होते ती भाषा पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये असं काही होतंय ही कल्पना करत नाही। या पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंनी आपल्या अशा ज्या उन्मत्त झालेल्या नेत्यांना समजून सांगावं, समज द्यावी, त्यांचा राजीनामा घ्यावा ही आम्हा तमाम पत्रकारांच्या वतीने मागणी आहे। पत्रकार गप्प बसणार नाही। धन्यवाद। त्यांनी ज्या पद्धतीनं धमकी दिली त्यामध्ये बोलताना ते म्हणाले की 5 लोकांना मी ठार केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका, ही सरळ सरळ लोकशाहीमध्ये त्यांनी दिलेली धमकी आहे। या धमकीला पत्रकार म्हणून आपण कुणी खपून घेतलं नाही पाहिजे, हा त्यांचा सत्तेत असल्यानंतरचा माज आहे। करता त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करून चालणार नाही, तर संजय पाटलांनी तात्काळ राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी तो स्वीकारावा आणि त्यांचे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समज देऊन त्या पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या निमित्तानं आपण करतो आहोत। संजय दिना पाटलांनी त्या ठिकाणी जी भाषा वापरली ही सुसंस्कृत महाराष्ट्राला आणि तो भाजप स्वतःला अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचा समजतो पक्ष, त्या पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशा प्रकारे वेगळ्या मार्गाने व्हाया एकनाथ शिंदे भाजपच्या दिशेने निघालेल्या संजय दिना पाटलांचं हे पत्रकारांविषयीचं वक्तव्य सहन करतो किंवा त्याला एक प्रकारे तटस्थ राहून त्याचं समर्थन करतो, ही गोष्ट मुळात खूप अशी खटकणारी आणि चीड आणणारी। संजय दिना पाटलांनी हे लक्षात भाग यातून असं आहे की सत्ताधारी मुसवर झाले, माजलेत आणि हे सत्ताधारी माजलेत याचं कारण असं की आपण पत्रकार म्हणून त्यांच्या फार पुढं करतो, हे बंद करायला पाहिजे। काय फरक पडतो जर समजा एखाद्या सत्ताधाऱ्याची बातमी आपण नाही दिली, त्याला जर टाळलं पूर्णपणे, तो पाया पडत तुमच्या येईल, कारण यांना स्वतः प्रसिद्धीची
करण्याची गरज असते. पण आपण इतके त्यांच्या मागं करतो पत्रकार म्हणून की त्यांना वाटतं हे सगळं इझिली अवेलेबल आहे गृहीत धरणं, आणि त्यामुळे ते गृहीत धरायला लागले. आणि हे गृहीत धरणं त्यांच्या सत्ताधारी असल्याच्या माजुरीपणातून निर्माण झालेलं आहे. हा माजुरीपणा जर नष्ट करायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना जोडणे हा एकमेव कार्यक्रम पत्रकारांनी अवलंबला पाहिजे. जी काही भूमिका मांडली त्याचं आपण सर्वांनी अनुकरण करूया आणि शिंदेचा जो काही आज जो खासदार आहे संजय दिना पाटील यांनी जे काही आपल्या एका वाणीने आणि वाचाळगिरीने जे काही या घटनेचं जे काही हे केलं आपल्या सर्वांच्या म्हणजे अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आपण एकजुटीने जोपर्यंत हा जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत हा आपण लढा आणि निर्धार कायम ठेवूया असं मला वाटतं. शिंदे सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत म्हणजे जे खासदार बारणे असतील, गोगोळे असतील, पाणीगेटले बिलकर यांच्या बातम्या आपण देणं पहिले बंद करूया. एक 8-10 दिवस त्यांचं चेहरा त्यांचं नाव दिसलं नाही की ते स्वतः जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा त्यांना समजेल की पत्रकार आणि मीडिया काय आहे, त्याची ताकद काय आहे.